नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. योद्धा ई लर्निंग एज्युकेशन या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणारे, इतिहासात एकही लढाई न हरलेले महापराक्रमी, महाप्रतापी, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थान स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी राजांना आमचा मानाचा मुजरा. आज 14 मे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या योद्धारूपी छाव्याला विनम्र अभिवादन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, काही ओळी तुमच्यासाठी. वाहते रक्तात माझ्या मराठी, गर्वाने सांगतो आहे मी मराठी. संस्कृती माझी माहिती मराठी, अभिमानाची ती माय मराठी. स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे. मित्रांनो, या उक्तीप्रमाणेच माय मराठी, साध मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, साथ मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. मित्रांनो, या ऊर्जादायक ओळींवरनंच आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या ओळी ऐकून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा खूप ऊर्जात्मक असणार आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवरच्या ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, कारण तुम्ही थंबनेलवर वाचल्याप्रमाणे आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठी व्याकरणाची संपूर्ण व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. या व्हिडिओ सिरीजचा फायदा महाराष्ट्रातील अनेक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचा ठरणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या मातृभाषेवर प्रेम करणारे, म्हणजेच मराठी भाषेवरती प्रेम करणारे, मराठी भाषा जपणाऱ्या अशा महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांसाठी सुद्धा आजचा व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी मराठी भाषेबद्दल काही खास आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपल्या अभ्यासात तर भर टाकतीलच, पण तुमच्या ज्ञानातसुद्धा भर टाकणार आहेत. त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही विनंती. तुमच्या जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत असेल की भाषा ही सगळ्यात जास्त महत्त्वाची का असते, कारण की आपल्याला एकमेकांचे विचार जर जाणून घ्यायचे असतील तर भाषापेक्षा जास्त महत्त्वाचं माध्यम आपल्याला कोणतंच दिसत नाही. म्हणून आपण म्हणतो भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय. त्याचप्रमाणे एखाद्या वक्त्याला जर आपले विचार समोरच्याला जर पटवून द्यायचे असतील किंवा त्याला सांगायचे असतील, काही गोष्टी असतील की त्या समोरच्याच्या फायद्याचे असतील, त्या जर त्याला समजून द्यायचे असतील, तर त्यासाठी सुद्धा भाषा खूप महत्त्वाची असते. म्हणून आपण म्हणतो ना की मुलांचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे. का? कारण की मातृभाषा ही त्यांच्या खूप जवळची असते आणि पहिलं शिक्षण जर मातृभाषेमधून मिळालं तर तो लवकरात लवकर त्या भाषेवरनं तो शिक्षण ग्रहण करू शकतो. मित्रांनो, भाषा शिकण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला भारतीय भाषांचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भारतीय भाषांचा अभ्यास करताना एक गोष्ट महत्त्वाची आहे की भारतीय भाषांचा गट पाडताना प्रमुख 2 गटात भारतीय भाषा विभागली गेली. कशाप्रमाणे बघूया.
मित्रांनो, तुमच्यासमोर भारताचा नकाशा दिसत असेल. त्या नकाशाप्रमाणे अनेक तज्ज्ञांचं मत असं आहे की भारतीय भाषांवरती सगळ्यात जास्त प्रभाव आर्य लोकांचा होता. मग हे आर्य लोक आले कुठून? तर हे आर्य लोक, काही तज्ज्ञांच्या मते आर्य लोक हे युरोपातून भारतात आले आणि काही तज्ज्ञांचं मत असं होतं की आर्य हे मध्य आशियातून भारतात आले. मग हे भारतात आल्यानंतर यांचं प्रमुख वास्तव्य कुठं होतं? तर यांचं प्रमुख वास्तव्य हे सिंधू नदीजवळ होतं. त्यालाच आपण इंडस नदी असं सुद्धा म्हणतो. मग हळूहळू त्यांचं वास्तव भारताच्या पूर्वेकडे वाढत गेलं. म्हणजेच कुठं? तर भारताच्या गंगा नदीच्या किनारे व यमुना नदीच्या किनाऱ्याने त्यांचं वास्तव्य वाढत गेलं व हळूहळू त्यांचा प्रसार भारताच्या दक्षिणेकडे होत गेला व ते महाराष्ट्राच्या जवळ आपलं स्थान वाढवत गेले. म्हणून बहुतेक तज्ज्ञांचं मत असं आहे की भारतीय भाषा या उत्तरेकडील इंडो आर्य भाषा म्हणून ओळखली जाते आणि भारताच्या दक्षिणेकडील भाषा ही द्रविडीय भाषा म्हणून ओळखली जाते. आता इंडो आर्यन भाषा जर विचार केला तर या सगळ्या देवनागरी लिपीतील आपल्याला सापडतात आणि द्रविडियन भाषा यांची लिपी ही थोडी वेगळी आपल्याला आढळते. मित्रांनो, भाषेची माहिती झाली, परंतु भाषा ही शास्त्रशुद्ध करण्यासाठी भाषेला एक सफिशियंट आराखड्यामध्ये बांधणी केली जाते. त्यालाच आपण व्याकरण म्हणतो. आता व्याकरण म्हणजे काय याची व्याख्या करताना आपल्याला सांगता येईल की भाषेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्णन करणे म्हणजेच व्याकरण होय. तर मित्रांनो, सर्वांना हा एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की आधी भाषा निर्माण झाली का त्या भाषेचं व्याकरण आधी निर्माण झालं? तर तुम्हाला मी सांगू शकतो की भाषा आणि व्याकरण हे सोबत निर्माण झालेले आहेत. म्हणजे ज्या वेळेस भाषा निर्माण होते त्याच वेळेस व्याकरणसुद्धा तयार होत असते. तर त्याचप्रमाणे भाषेची सुरुवात ही थोडी वेगळ्या पद्धतीने होते, पण हळूहळू त्या भाषेमध्ये व्याकरणीयदृष्ट्याचा समावेश होत असतो आणि त्याप्रमाणे ती भाषा ही स्थिर होत असते. चला तर पुढचं बघूया. बघा मित्रांनो, आपण नकाशावरती बघितलं की भारतातील भाषा 2 विभागामध्ये विभागली गेली. एक तुमची इंडो युरोपियन, तिलाच इंडो आर्यन असे म्हणतात, आणि दुसरी असते तुमची द्रविडियन. इंडो युरोपियन भाषा या भारतामध्ये एकूण 74% बोलल्या जातात आणि द्रविडियन भाषा या 28%. म्हणून या भाषांची विभागणी भारतातील प्रदेशावार करण्यात आलेली आहे. म्हणजे भारतातला उत्तर भाग हा इंडो आर्यन आणि भारतातील दक्षिण भाग हा द्रविडियन आर्यन. त्यानंतर बघा मित्रांनो, आर्यन गटातील भाषा मी तुम्हाला सांगितल्या त्याप्रमाणे या सर्व भाषा देवनागरी लिपीतील मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली या सगळ्या आर्यन गटातील भाषा. त्यानंतर द्रविडियन गटातील भाषा तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी या द्रविडियन गटातील भाषा आहेत. व त्यानंतर अभिजात भाषा. आता अभिजात भाषा ही कोणती भाषा असते? तर अभिजात भाषा म्हणजे ज्या भाषेला प्राचीनता लाभलेली आहे व ते प्राचीन काळापासून सलग बोलली जात आहे आणि त्या भाषेची फक्त बोलली जात नसून तर त्या भाषेची संस्कृतीसुद्धा जपली जात आहे. त्या सगळ्या भाषांचा समावेश अभिजात भाषेमध्ये होत असतो. अशा अभिजात भाषा एकूण किती आहेत तर भारतात? तर भारतात एकूण अभिजात भाषा एकूण 6 आहेत. तर त्या कोणत्या? तर पहिली तुमची तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या सगळ्या अभिजात भाषा आहेत. मग मराठी का नाही? तर मराठीची सध्या कारवाई सुरू आहे. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे समिती, कोणती? रंगनाथ पठारे समिती ही 2012 स्थापन केली गेली होती. की या समितीचं सुद्धा तेच म्हणणं होतं की भारतातील उत्तरेकडील भाषा या युरोपियन भाषा आहेत व त्या भाषेंप्रमाणेच मराठीला सुद्धा खूप प्राचीनता अशी लाभलेली आहे. मित्रांनो, भाषेचे
दोन प्रकार पडतात: स्वाभाविक व नैसर्गिक भाषा, कृत्रिम व सांकेतिक भाषा. मित्रांनो, स्वाभाविक भाषेला पुरावा नसतो. पुरावा का नसतो? कारण की स्वाभाविक भाषा ही आपल्या बोलण्यातून, हावभावातून, पशुपक्ष्यांच्या आवाजामधून, नाटक या सगळ्या गोष्टींमधून ती प्रकट होत असते. तिचा नंतर पुरावा आपल्याला भेटत नाही. समजा एखादा जर तुमच्याकडे कोणी बोलून गेला, म्हणजे त्याच्या तोंडाने काही गोष्टी तुम्हाला तो बोलून गेला, तर त्याचा पुरावा तुमच्याकडे सापडत नाही. परंतु कृत्रिम भाषा जर बघितली आपण, तर ती लिपिबद्ध असते, म्हणजे ती टंकलेखन असते, तिचे लिखाण असतात, अक्षर चिन्ह असतात, तर या भाषेला पुरावा असतो. भारतात जवळपास मातृभाषांची संख्या ही 1652 इतकी आहे. त्यानंतर भारतात सर्वात जुना भाषा या संस्कृत आणि तामिळ या भाषांना मानले जातं. त्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार देशात सध्या 22 भाषांना राजकीय भाषा तसेच राज्यभाषेचा दर्जा मिळालेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 8नुसार भारतीय भाषांना राज्यभाषेचा दर्जा मिळतो. त्यानंतर कलम 343 अनुसार संघराज्याच्या व्यवहारांची भाषा हिंदी व इंग्रजी आहे. त्यानंतर भारतीय संविधानामध्ये कोणत्याच भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे भारताची राष्ट्रभाषा म्हणून हिंदी आहे, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याच ठिकाणी असं नमूद नाही की भारताची राष्ट्रभाषा ही हिंदी असेल. हिंदी ही राष्ट्रभाषा भारताची आहे, परंतु ती मतदानानुसार ती हिंदी भाषा झालेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याच भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. मित्रांनो, भारतातील भाषेचा विचार तर केला, परंतु आपण भारतीय प्रकार बघताना आपण सांकेतिक भाषेचा प्रकार बघितला होता. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तर तुमचं लिपी. लिपी म्हणजे काय रे? तर लिपी म्हणजे लिंपणे. जो संस्कृतचा धातू लिप आहे यापासून लिंपणे तयार झालं. लिंपणे म्हणजे बघा, आता जी मुलं गावाकडे असेल, की जे लोक गावाकडे असेल तर त्यांना माहिती आहे की काही आधी घरातील घराला लिंपलं जायचं. म्हणजे जर सणाचे दिवस असतील तर घरामध्ये पोतारा, त्याला आपल्या खानदेशी भाषेमध्ये त्याला पोतारणे असं म्हणतात, की लिंपणे म्हणजेच काय तर पूर्ण घराला लिंपून टाकणे. तर त्याच प्रकारे या लिपीचा जो उगम आहे त्या लिंपणेपासून झाला आहे. लिंपणे म्हणजेच काय? लिपी. पण शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण व्याख्या करायचं म्हटलं तर लिपी म्हणजे काय? तर आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. तर उदाहरण जर घेतलं आपण तर आपली देवनागरी लिपी. त्या लिपींचा अभ्यास करताना सगळ्यात पहिली लिपी येते आपली ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपीचा विचार करताना सगळ्यात प्राचीन व महत्त्वाची लिपी ब्राह्मी लिपीला मानलं जातं व सर्व लिपींची जननी म्हणूनसुद्धा ब्राह्मी लिपीची ओळख आहे. तर ब्राह्मी लिपीला ब्राह्मी हे नाव का पडलं? तर अशी आख्यायिका आहे की ब्राह्मी लिपीचा शोध ब्रह्मदेवाने लावला, यामुळे त्या लिपीला ब्राह्मी लिपी असं नाव त्या ठिकाणी पडण्यात आलेलं आहे. बघा, याप्रमाणे ही ब्राह्मी लिपी आपल्याला या ठिकाणी दिसते. पुढची लिपी आहे आपली खारोष्ठ लिपी. खारोष्ठ लिपीलाच गांधारी लिपीसुद्धा म्हणतात. खारोष्ठ लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर कुशाण काळात भारतात प्रामुख्याने खारोष्ठ लिपीचा उपयोग केला गेला आहे. म्हणजेच कुशाण काळामध्ये कोणती लिपी अवगत होती? तर कुशाण काळामध्ये खारोष्ठ लिपी सगळ्यात जास्त अवगत होती. बौद्ध उल्लेखात सुद्धा या लिपीचा प्रामुख्याने उल्लेख केला गेलेला आहे. बघा मित्रांनो, खारोष्ठ लिपी बघा, अ या ठिकाणी कसा काढला गेला आहे. अ ची अक्षर आता अ हे 5व्या व 3ऱ्या सदीमधलं असं अक्षर. त्यानंतर हे अक्षर लिप्यांतर अ आणि नवनिर्मित याप्रमाणे. यापुढील लिपी आहे मोडी लिपी.
देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, तिलाच मोडी लिपी असे म्हणतात. मोडी लिपी ही प्रामुख्याने देवनागरी लिपीच आहे, कारण काही काळ देवनागरी लिपीला मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. मोडी लिपीला धवल लिपी व बाळबोध लिपीसुद्धा म्हणतात. कारण आणि मोडी लिपीचा जर विचार करायचा झालाच तर मोडी लिपी ही देवनागरी लिपीतलीच लिपी असल्यामुळे त्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला असं स्वतंत्र चिन्ह होतं, म्हणून ही लिपी सगळ्यात जास्त परिपूर्ण लिपी मानली जाते. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी मोडी लिपीचा आपल्याला काही उदाहरण त्या ठिकाणी पाहता येईल. बघा, मोडी लिपी, बालबोध लिपी, मी तुम्हाला सांगितलं मोडी लिपीलाच बालबोध लिपीसुद्धा म्हणतात. बालबोध म्हणजे काय आहे तर देवनागरी लिपीतील काही अक्षर जसेच्या तसे मोडी लिपीमध्ये वापरले गेलेले आहेत. बघा या ठिकाणी ग जसंचा तसा मोडी लिपीमध्ये आहे, घ सुद्धा आहे, भ, श, त्यानंतर त सुद्धा आहे, ळ, छ, ड, श, न आणि हान. तर या प्रकारे या लिपींचा समावेश या ठिकाणी या लिपीमध्ये केला गेलेला आहे. पुढची बघूया आपण देवनागरी लिपी. देवनागरी लिपी ही प्रामुख्याने आर्यांची लिपी होते. प्रामुख्याने आर्यांची लिपी म्हणून ओळखली जाते, कारण आर्य हे स्वतःला देव मानत. आर्य हे स्वतःला देव मानत व ते नगरात राहत असत. त्यामुळे या लिपीला देवनागरी लिपी असे नाव पडले आहे. या लिपीबद्दल जास्त माहिती करून घ्यायची आवश्यकता नाही, कारण की हे प्रामुख्याने आपण सतत वापरत असतो. आता समजा मी जी लिपीमध्ये लिहितोय ती लिपीसुद्धा कोणती आहे, देवनागरी लिपी. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. बघा मित्रांनो, आजकाल जर आपण बघतो तर मातृभाषेवरचं प्रेम कमी कमी होत जात आहे. म्हणजे जर आपण भाषांचा विचार केला तर इंग्रजी व हिंदी या भाषेला थोडं जास्त महत्त्व दिलं जात आहे. का? कारण की व्यवहाराची जास्तीत जास्त भाषा ही इंग्रजी झाल्यामुळे मराठीला आपोआप अर्थ कमी होत चाललेला आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की मातृभाषा जपली पाहिजे, टिकली पाहिजे, जोपासली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला गेला पाहिजे. मित्रांनो, मराठी भाषेबद्दल अभ्यास करताना मराठी भाषेचं उगमस्थान खूप महत्त्वाचं आहे. मराठी भाषेचं उगमस्थान म्हणजे कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे तर संस्कृत व प्राकृत या 2 भाषांपासून मराठी भाषा विकसित झाली आहे असे मानले जाते. मित्रांनो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. IMP करून घ्या, याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर मराठी भाषेला त्या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन झाली होती. याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. ती 2012मध्ये स्थापन झाली व अहवाल सादर झाला 2013मध्ये. त्याबद्दल अजून माहिती घेऊया. रंगनाथ पठारे समिती. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन केली होती. या समितीची स्थापना 10 जानेवारी 2012ला महाराष्ट्र सरकारने स्थापन केली होती. त्यानंतर यातील सदस्य जर बघितले आपण तर याचे पहिले सदस्य होते प्राध्यापक हरी नरके, प्राध्यापक आनंद उबाळे, श्री परशुराम पाटील, डॉक्टर श्रीकांत बहुलकर, डॉक्टर नागनाथ कोटापल्ली, प्राध्यापक मधुकर वाकोडे, श्री सतीश काडसेकर, डॉक्टर कल्याण काळे व डॉक्टर मैत्री देशपांडे. हे इथं या ठिकाणी थोडं करेक्शन करून घ्या. या ठिकाणी मैत्रे असं आहे, मैत्रे देशपांडे. व याचा अंतिम अहवाल म्हणजे याचं अंतिम सादरीकरण झालं होतं 30 मे 2013ला. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, ही माहिती तुम्ही नमूद करून घ्या. अभिजात भाषा. बघा, रंगनाथ पठारे समिती ही अभिजात भाषा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी स्थापन झाली होती. तर त्यासाठीच आपल्याला अभिजात भाषेचा निकषसुद्धा आपल्याला बघावा लागतो. तर अभिजात भाषेचा निकष जर बघितलं तर त्या भाषेला प्राचीनता असावी.
ती भाषा खूप काळापासून बोलली गेलेली असावी असा सगळ्यात आधीचा निकष आहे. त्यानंतर भाषेची मौलिकता आणि सलगता हवी, म्हणजे त्या भाषेला त्यावेळी खूप मूल्य असावं, म्हणजे ती भाषा सर्वीकडे बोलली गेलेली असावी आणि ती सलग त्या काळापासून बोलली गेलेली असावी. त्यानंतर भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचा स्वयंभूपण, म्हणजे त्या भाषेला स्वतःचं एक अस्तित्व असायला पाहिजे. ती भाषा परंपरा म्हणून जपली गेलेली पाहिजे आणि त्या भाषेचं मौल्य इतकं पाहिजे की त्या काळामध्ये ती भाषा त्या लोकांसाठी खूप महत्त्वाची ठरली असलेली पाहिजे. त्यानंतर प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते, म्हणजे प्राचीन काळामध्ये जी भाषा बोलली जात होती व त्याप्रमाणे आजच्या आधुनिक काळामध्ये ती भाषा ज्याप्रमाणे बोलली जाते त्यामध्ये आधुनिकपण हे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं खंड न पडू देता ती भाषा एक समृद्ध झालेली असली पाहिजे. तर याप्रमाणे अभिजात भाषेचे नक्कश असले तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला जातो. बघा मित्रांनो, मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयी अनेक तज्ज्ञांची मते आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात आधी विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचं मत असं आहे की मराठीची उत्पत्ती पाणिनी-पूर्वकालीन आर्य भाषा व त्यापूर्वीही वैदिक भाषापासून झाली. आता पाणिनी यांनी संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलं, तर त्यांच्या पूर्वकालीन आर्य भाषा व त्यापूर्वीही वैदिक भाषांपासून झाली असं मत कोणाचं आहे? तर विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. व त्यावर डॉक्टर शंगो तुरपुळे यांचं मत असं आहे की विश्वनाथ राजवाडे यांनी जी उत्पत्ती मांडली आहे किंवा यांनी जे मराठी भाषेचं उगमाबद्दल सांगितलं आहे ते वास्तवाला धरून नाही, म्हणून ते उत्पत्तीबद्दल ते योग्य धरू शकत नाही. त्यानंतर गियर्सन आणि डॉक्टर कृपा कुलकर्णी यांच्या अ लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया व्हॉल्यूम 1 पार्ट 1 चॅप्टर 12 यामध्ये मांडलेल्या इंडो आर्यन भाषांचा विकास आलेख मात्र वास्तवाला धरून असल्याचे मत अनेक विद्वानांचे आहे. म्हणजे यांचा जो विकासाचा जो सिद्धांत आहे मराठी भाषेचा तो वास्तवाला धरून असल्याचं मत अनेक विद्वानांचं आहे. गियर्सन वैदिक पूर्वकालीन वैदिक भाषा ही एकच भाषा असून ते विविध बोली भाषेचे समूह या विषयाचे विस्तृत विवेचन हार्वर्ड विश्वविद्यालयातील संस्कृत भाषेचे व्यासंगी विद्वान प्राध्यापक मिकाएल विटाजर यांनी केले आहे. म्हणजे मराठी भाषा ही वैदिक भाषा म्हणजे वैदिक पूर्वकालीन व वैदिक भाषा ही एकच भाषा असून त्याचे विविध बोलीचे समूह होते व या विषयाचे विस्तृत विवेचन हे कोणी केलं आहे? तर याचे विस्तृत विवेचन हार्वर्ड विद्यालयातील संस्कृत भाषेचे व्यासंगी विद्वान प्राध्यापक मिकाएल विटाजर यांनी केलेले आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर उत्तर वैदिक कालीन बोली भाषेचे व्याकरण पाणिनीने रचून तिला स्थिर केले आणि नियमबद्ध केले. तीच भाषा आज आपल्याला माहीत असलेली संस्कृत भाषा होय. म्हणजेच काय, तर कोणत्याही भाषेला जर स्थिर करायचं असेल तर त्या भाषेचं व्याकरण असणं खूप महत्त्वाचं आहे आणि याचप्रमाणे संस्कृत भाषेचं व्याकरण पाणिनीने रचून तिला स्थिर व नियमबद्ध केले व त्या भाषेचं महत्त्व त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसतं. संस्कृत भाषा ही विद्वानांची भाषा मानली जाते. आपण जर बघितलं तर खूप सारे असे ग्रंथ, काव्य व मोठे मोठे ज्याही भाषा तत्वावरती जेही पुस्तक आहेत ते सगळ्यात जास्त संस्कृतमध्ये आहे. म्हणजे जेही जास्तीत जास्त लिखाण हे कोणत्या भाषेमध्ये केलं गेलं आहे? तर संस्कृत भाषेमध्ये केलं गेलं आहे. म्हणून संस्कृत भाषेला विद्वानांची भाषा मानली जाते. मराठी भाषेविषयी महत्त्वाची काही गोष्टी आपण जाणून घेऊया. मराठी भाषेचा पहिला पुरावा हा कर्नाटकातील श्रावणबेळगाव येथील गोमटेश्वराचा बाहुबलीच्या पुतळ्याखाली लिहिलेली इसवी सन 983मधील अक्षरे चामुंडराजे करविले हा मानला जातो. म्हणजे मराठी भाषा ही सन 1993मधील अक्षरे त्या ठिकाणी सापडली गेली आहेत. कोणती? तर चामुंडराजे करविले. बघा या ठिकाणी तुम्हाला
दिसत असेल. बघा या ठिकाणी हे जो त्या ठिकाणी लिहिलं गेलं आहे चामुंडराजे करविले. परंतु अलीकडेच सप्तशती हा 2 वर्षापूर्वीचा मराठीतील पहिला ग्रंथ सापडलेला आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची मित्रांनो, नमूद करून घ्या. सप्तशती हा 2 वर्षापूर्वी सापडलेला मराठीतील पहिला ग्रंथ आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे मराठी भाषा प्राचीन असल्याचे काही पुरावे सापडले आहेत. डॉक्टर तुळपुडे 2220 वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात ब्राह्मी लिपीतील शिलालेख सापडला असून त्यावरती महारठीतो ही अक्षरे कोरलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आता जुन्नर तालुक्यातील नाणेघाटामध्ये जो शिलालेख सापडला आहे तो ब्राह्मी लिपीतील असून त्या लिपीमध्ये महारठीतो ही अक्षरं सापडली गेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी मराठी भाषेचं अस्तित्व असल्याचा पुरावा या ठिकाणी आपल्याला समजतो. मराठी भाषेतील उपलब्ध साहित्य व त्यांचा काळ. आता मराठी भाषा ही प्राचीन भाषा का होती त्याबद्दल जाणून घेऊया. गाथा सप्तर्षी आद्य ग्रंथ मानला जातो. गाथा सप्तर्षीला आद्य ग्रंथ या ठिकाणी मानला जातो. त्यानंतर सेतुबंध प्रवसेंनी लिहिला गेला 5व्या शतकामध्ये. गौडवर वाक्पतिराज 8व्या शतकामध्ये. लीलावती कौतूहल 8व्या शतकामध्ये. चिन्हकाव्य कृष्णलीला शुक 13व्या शतकामध्ये. विवेक सिंधू मुकुंदराज 13व्या शतकामध्ये. भावार्थ दीपिका ही भावार्थ दीपिकेलाच ज्ञानेश्वरी असं म्हणतात, त्यांनी ज्ञानेश्वरीने लिहिलं 13व्या शतकामध्ये. लीळाचरित्र माईंभट 13व्या शतकात. दृष्टांतपाठ केशवदेव व्यास 13व्या शतकात. पंचवर्तिका भीष्माचार्य 13व्या शतकात. मित्रांनो, ही ग्रंथसंपदा इतकी प्राचीन आहे तर त्या ग्रंथसंपदेवरून आपल्याला कळतं की मराठी भाषा ही सुद्धा खूप प्राचीन भाषा आहे व तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा. आधुनिक मराठी व्याकरणातील पुस्तके. मित्रांनो, मराठी भाषेला प्रागल्भता भारतामध्ये ब्रिटिश आल्यापासून जास्त वाढलेली आपल्याला दिसते. कारण की मराठी भाषेतील पहिलं ग्रामरचं पुस्तक हे विल्यम कॅरी यांनी 1805मध्ये लिहिलं, ज्याचं नाव होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. मित्रांनो, या पुस्तकाची विशेषता आणि कमतरता जर सांगायचं झाल्यास, मराठी व्याकरणाचं पुस्तक असून हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिलं गेलं होतं. त्यामुळे हे लोकांना समजण्यासाठी खूप अवघड गेलं. त्यामुळे ह्या पुस्तकाचा विकास जास्त होऊ शकला नाही. त्यानंतर गंगाधर शास्त्री फडके व दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी एकाच वर्षी एकाच नावाचे 2 पुस्तकं प्रकाशित केले, जे होते महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. मित्रांनो, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं, त्यामुळे लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात आणि आद्य व्याकरणकाराचा जर विचार केला तर आद्य व्याकरणकार म्हणतात गंगाधर शास्त्री फडके. कारण की मराठी भाषेतील पहिलं पुस्तक, मराठी व्याकरणाचं मराठी भाषेतील पहिलं पुस्तक हे गंगाधर शास्त्री फडके यांनी 1836मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या आधी लिहिलं होतं. त्यामुळे त्यांना आद्य व्याकरणकार असे म्हणतात. यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनीसुद्धा 1836मध्ये बालव्याकरण या नावाचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. परंतु हे पुस्तक जास्त प्रगल्भ राहिलं नाही, कारण की या पुस्तकामध्ये संपूर्ण व्याकरण फक्त प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये होतं. म्हणून या पुस्तकाचा वापर कमी झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर मोरोके शिवदामले 1991मध्ये यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाची रचना केली. यानंतर मराठी भाषेचे जर प्रकार बघितले जे आपल्याला माहीत आहे ती प्रकार आहे बोलीभाषा, मातृभाषा, प्रमाण भाषा, राजभाषा, राष्ट्रीय भाषा, आंतरराष्ट्रीय भाषा. जर आता मी माझा जर विचार केला, मी तुम्हाला सांगतोय माझा जर विचार केला तर मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची बोलीभाषा ही अहिराणी आहे.
मातृभाषा आपल्या सर्वांची एकच असते, ती म्हणजे मराठी. आपली राजभाषा प्रमाण भाषासुद्धा मराठीच आहे. राष्ट्रीय भाषा जी आहे ती आहे हिंदी व आंतरराष्ट्रीय भाषा आहे इंग्रजी. तर मित्रांनो, आपण या प्रकारे मराठी भाषेचं उगमस्थान, मराठी भाषेतील प्रागल्भता, त्यानंतर भारतातील भाषांची विभागणी या प्रकारचा काही अभ्यास आपण या ठिकाणी पाहिला. त्यानंतर आपण जी आपल्या चॅनेलवरती संपूर्ण मराठी व्याकरण ही सिरीज चालवणार आहोत, त्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश आपण केला गेला आहे त्याचा थोडाफार आपण आढावा घेऊया. तर यामध्ये सगळ्यात पहिलं येणार आहे आपलं वर्णमाला, विरामचिन्हे, संधी व संधीचे प्रकार, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. त्याचप्रमाणे प्रयोग, समास, वाक्यप्रकार, वाक्यपृथक्करणसुद्धा आपण घेऊया. त्यानंतर अलंकार, शब्दसिद्धी, शब्दांच्या शक्ती, रस हा टॉपिकसुद्धा आपण घेणार आहोत. त्यानंतर समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, मराठीतील महत्त्वाच्या म्हणी व अशुद्ध शब्द यांचासुद्धा समावेश आपण आपल्या या अभ्यासक्रमामध्ये केला आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बनतील, संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईल, फक्त तुमचा सपोर्ट असायला पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला पसरवा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा, जेणेकरून त्यांचासुद्धा या व्हिडिओमधून त्यांचा फायदा होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवरती बटन दाबून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.